आतापर्यंत बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत होत्या आवाजातून. आता त्या तुमच्या समोर उभं राहून बोलणार आहोत. ज्या बातम्यांनी प्रश्न विचारले, ज्या बातम्यांनी व्यवस्थेला आरसा दाखवला, ज्या बातम्यांनी सामान्य माणसाचा आवाज बनून सत्य मांडलं, त्या बातम्यांचा विश्वास आज एका नव्या रूपात तुमच्या समोर येतोय. राजकारण असो की प्रशासन, गाव असो की देशाची राजधानी, बातमी कोणाचीही असो, DS न्यूज 24 वर बाजू फक्त सत्याचीच असेल. हो, हे आहे तेच व्यासपीठ, तोच निर्भीड विचार, तोच सत्याचा आवाज. फक्त आता तुमच्याशी थेट संवाद साधण्यासाठी एक नवी उपस्थिती. DS न्यूज 24 आता अधिक थेट, अधिक जबाबदार आणि अधिक स्पष्ट. मी संपादिका अश्विनी पुरी. आता प्रत्येक बातमी तुम्हाला फक्त ऐकू येणार नाही, तर ती तुमच्या समोर उभी राहून तुमच्याशी बोलेल. DS न्यूज 24 सत्य थेट समोरासमोर. आता आवाजासोबत चेहराही सत्याचा. लवकरच आम्ही घेऊन येतोय बातम्यांचा नवा अंदाज, बातम्यांचा नवा अध्याय. लवकरच. घार उडते आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी. आई कुठेही असली तरी आपली मुलं बाळ सुखरूप आहे ना याकडेच तिचं नेहमी लक्ष असतं. पण काही वेळा असं काही घडतं की नात्यांवरचा, प्रेमावरचा विश्वास उडेल की काय, त्याला तडा जाईल की काय असं वाटावं अशी परिस्थिती समोर येते. आई म्हणून हाक मारायला भीती वाटावी अशी एक अत्यंत भयानक घटना गजबजलेल्या पुण्यात घडली आहे. पुण्यातील वाघोलीत एक भयानक हत्याकांड झालाय आणि तो हल्ला केलाय चक्क एका आईनं, तोही आपल्याच पोटच्या गोळ्यांवर, तिच्याच मुलांवर. या हल्ल्यामध्ये 11 वर्षाच्या मुलाचा यामध्ये मृत्यू झालाय, तर 13 वर्षाची तिची मुलगी गंभीर जखमी झाली असून रुग्णालयात जीवन मृत्यूच्या उंबरठ्यावर असून जगण्यासाठी ती झुंज देते. सोनी संतोष जायभाव असं हल्लेखोर महिलेचं त्या आईचं नाव असून पोलिसांनी तिला अटक करून तिच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. या घटनेमुळे सुसंस्कृत सुशिक्षितांचं शहर म्हणून नावलौकिक असलेलं पुणे प्रचंड हादरलं असून परिसरातील नागरिकही दहशतीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सोनी संतोष जायभाव ही मूळची पुण्याची नाही आहे. ती नांदेडच्या कंधार येथील रहिवाशी असून काही काळापासून पुण्यातल्या बाईफ रोडवरच्या एका इमारतीत तिच्या कुटुंबासह राहते. या घटनेत तिचा 11 वर्षांचा मुलगा साईराज याचा मृत्यू झाला, तर त्याची मोठी बहीण 13 वर्षांची धनश्री ही गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. सोनी यांच्या घरात घडलेल्या हत्याकांडानंतर शेजारा-पाजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. ते घटनास्थळी दाखल झाले तेव्हा संपूर्ण घरात पांढऱ्या शुभ्र फरशीवर रक्ताचा सडा पडलेला होता. 11 वर्षांचा मुलगा मृतावस्थेत जमिनीवर होता, तर मुलगी गंभीर जखमी होती. सोनी यांनी त्यांच्या 11 वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या केली, तर मुलगी धनश्री हिच्यावर सपासप वार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा आवाज ऐकून शेजारी धावत आले, पण समोरचं दृश्य पाहून दारातच थबकले. कोणीतरी पोलिसांना कळवल्यावर पोलिसांचं पथक घटनास्थळी आलं. त्यांनी जखमी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात हलवलं, तर मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मात्र हल्लेखोर सोनीने नेमकं हे कृत्य का केलं, आपल्याच मुलाला का मारलं, मुलीवर प्राणघातक हल्ला का केला, त्याचं कारण अजून समोर आलं नाही आहे. पोलिसांनी तिची चौकशी सुरू केली असून भयानक हत्येचं कारण शोधण्याचा प्रयत्न करते आहे. मात्र या गुन्हेगारी घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. निष्पाप मुलाच्या हत्येमुळे आणि मुलीवर झालेल्या हल्ल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, वाघोली.